आज या हळेगाव कोरडे या गावामध्ये आलेलो आहे. गेल्या 10 दिवसापूर्वी या ठिकाणी पेरणी केली होती, सोयाबीन पेरलं होतं आणि 9305 बरोबर ना, 9305 खंडेलवाल या कंपनीचं बियाणं या ठिकाणी आणलं होतं. वाशिममधून कृषी केंद्रामधून आनंद कृषी केंद्र या ठिकाणी आणलेलं आहे आणि पेरणी झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत काही निघलं नाही. आणि अशा जवळपास या गावामध्ये जवळपास 4-5 शेतकऱ्यांचं बियाणं निघलंच नाही. आणि म्हणून माझी इथल्या प्रशासनाला विनंती आहे, तालुका कृषी अधिकारी असतील, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी असतील, आणि या सर्वांना विनंती आहे की या शेतीची एकदा पाहणी करा. शेतकऱ्यांचं जे बियाणं आहे ते निघलं नाही याच्या तपासणी करा, पाहणी करा आणि त्यांना ज्या लोकांनी हे बोगस बियाणं दिलेलं आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. अन्यथा संभाजी ब्रिगेड मोठा लढा उभा राहून थांबणार नाही. कारण शेतकऱ्याचं बी गेलं, वेळही गेलं, श्रमही गेलं आणि मेहनतही गेली. आणि इथून आता या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे. पहिलं बी पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी बोगस निघलेलं आहे. या बोगस बियाण्याच्या कंपन्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर या शेतकऱ्यांना, जेवढे शेतकऱ्यांचं आता बियाणं निघलं नाही, या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनानं, प्रशासन केली पाहिजे आणि जी काही कंपनी असेल त्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी राहणार आहे.